बीडच्या केज तालुक्यातील मस्सादोगच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल लागला। स्वरूपानंद देशमुख यांचा 92 मतांनी विजय झाला। या निवडणुकीत दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झाला। विजय झालेल्या स्वरूपानंद देशमुखांनी 914 मतं मिळवली तर अश्विनी यांना 822 मतं पडली। हा विजय माझा जो बहादर मतदार आहे, तरुण आहेत, युवक यांनी जी मला एवढी साथ दिली, मी त्यांचं हा जो ऋण आहे मी आयुष्यात कधी फेडू शकत नाही। कारण समोर एवढ्या बलाढ्य पार्ट्या माझ्या समोर होत्या, त्यांनी सहानुभूती होती म्हणले, पैसा होता, सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत होत्या, पण माझा मतदार कुणाच्याही आमिषाला बळी पडला नाही। तो माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला आणि मला आज विजयी केलं त्यांनी। दरम्यान अश्विनी देशमुख यांना निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती, मात्र तरीही त्यांच्या आडून कोणीतरी राजकारण करत असल्याचा आरोप विजय उमेदवार स्वरूपानंद देशमुख यांनी केला। त्यांनी ह्या गोष्टी काय नाही पाहिजे होता। गावकऱ्यांनी त्यांच्या कुटुंबावर जो विश्वास दाखविला होता किंवा न्यायालयीन लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या पूर्णपणे पाठीमागे होतो, त्यांनी न्यायालयीन लढत लढायला पाहिजे होता। याच्यामध्ये माझी भगिनी अश्विनीताईचा काही दोष नाही, त्यांची इच्छा नव्हती, पण त्यांच्या आडून ज्यांना राजकारण करायचं होतं त्यांनी ही निवडणूक गावावर लादली होती आणि त्यांच्या या दुष्कृत्याला माझ्या गावकऱ्यांना पूर्णपणे समर्पक उत्तर दिलेलं आहे। धनंजय देशमुखांनी अश्विनी यांचा झालेला पराभव मान्य असल्याचं म्हटलेलं आहे। यावेळी बोलताना त्यांनी संतोष देशमुखांचं गावासाठीचं व्हिजन घेऊन काम करणार असल्याचं धनंजय देशमुख म्हणाले। आता आपल्यासोबत आहेत धनंजय देशमुख। भाऊ, काय प्रतिक्रिया असणार आहे? वहिनींचा याच्यामध्ये 91 मतांनी पराभव झालेला। खरं तर हा पहिल्यांदा पराभव मान्य करून आणि जो उमेदवार नवनिर्वाचित सरपंच झाल्या त्यांना शुभेच्छा देऊन हा पराभव मान्य करतो मी। आणि येणाऱ्या काळामध्ये जे काम चालू आहे, जे काम शाश्वत आहे, जे काम गावासाठी अण्णाने केलेलं आहे, तेच विजन घेऊन चालण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं ही माझी प्रतिक्रिया आहे। आपण बघायला गेलं तर जे संपूर्ण हे प्रकरण चालू होतं न्यायाच्या लढाईचं, या सगळ्या ह्याच्यात गाव एकत्र होतं, मात्र निवडणुकीमध्ये कुठेतरी म्हणजे नेमकं काय झालं आहे सगळं? नाही, माझा आणि गावाचा जे आमचं कॉम्बिनेशन होतं, संतोष अण्णा, मी आणि गाव, ते कुठंच प्रॉपर राहिलं नाही। अण्णा तर आम्हाला सगळ्याला सोडून गेले आणि त्यांच्या न्यायासाठी मला, कुटुंबाला आणि गावाला, सगळ्या लोकांना न्यायासाठी रस्त्यावर उतरावं लागलं। आणि हे प्रत्येक वेळेस प्रत्येक व्यक्ती हा मला वेळ देऊ शकत नाही, परंतु कुटुंबाला कसं म्हणून जमत नाही। मला प्रत्येक दिवशी दिल्लीपर्यंत जायची वेळ आली आणि उद्या देखील येणार।